नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ॲग्री सायन्स इंडिया आपल्याला काय शिकवते पाहूया शेतीशाळेच्या माध्यमातून. शेतीशाळा रामपुरी बुद्रुक. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना गरज आहे म्हणून प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून ही शेतीशाळा शेतकऱ्यांसाठी चालू केलेलं आहे. शेतकऱ्याचं हे खुलं व्यासपीठ आहे. इथं शेतकऱ्यांना टोटल ॲग्रीमेंटनुसार क्रॉपलाईन सर्व्हिस मिळते. तर शेतकऱ्यांनी आज केळीसाठी रिकमेंडेड केले आहे. त्यासाठी केळीसाठी आपण संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आज देत आहोत. तर केळी या पिकाचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं हे आज पाहूया. तर केळी हे पीक किती दिवसाचं आहे? केळी क्रॉप लाईफ आहे 12 महिन्याचं. तर ह्या 12 महिन्यामध्ये किती आपल्याला अन्नद्रव्य लागतात मित्रांनो? कॉमेंटमध्ये सांगा किती अन्नद्रव्य लागतात. टोटल न्यूट्रिशन 16. तर ते 16 कोणते? मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रल्स. त्याला तृतीय अन्नद्रव्य पण कोणी म्हणतं. पण मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि तृतीय अन्नद्रव्य. तर मुख्य अन्नद्रव्यामध्ये काय आहे? कार्बन आहे पहिल्या स्टेजवर. दुसऱ्या स्टेजवर हायड्रोजन आहे, ताकद, पॉवर. तिसऱ्या स्टेजवर आहे O2 पार्क म्हणजे O2 म्हणजे ऑक्सिजन, 2 म्हणजे पाणी. ऑक्सिजन आणि 2 मिळालं की पाणी होतं O2 पार्क. त्याच्यानंतर काय आहे? NPK मुख्य अन्नद्रव्य. किती आहेत? 6. तर हे 3 आपल्याला द्यायची गरजच नाही मित्रांनो. कोणते? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन ऑक्सिजन तर नॅचरल मिळतं, पण कार्बन द्यावंच लागतं. कारण आपल्याला कार्बन ही कुठून मिळतं? मृत पिकांच्या अवशेषामधून मिळतं. मृत पिकांचे अवशेष म्हणजे काष्ट आच्छादन. मृत पिकाचे अवशेष म्हणजे काडी कचरा, कुजल्यालं शेणखत, कुजल्यालं कंपोस्ट खत, कुजल्यालं ब्लॅक मॅटर त्याला म्हणा, की जे काळं मॅटर झालं कुजून आणि ते कंपोस्ट झालं. आणि कंपोस्ट झाल्यानंतर ते काय करतं? माउचर धरून ठेवतं है ना. आणि माउचरासोबतच काय करतं? न्यूट्रिशन पण धरून ठेवतं है ना. आपण टाकलेले न्यूट्रिशन नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन जे आपण न्यूट्रिशन देणार आहोत पिकाला, त्या न्यूट्रिशनला लीच आउट होऊ देत नाही आहे, पकडून ठेवतं कार्बन. त्यासाठी आपल्याला कार्बन पर्सेंटेज आपल्या जमिनीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. तर किती असणं महत्त्वाचं आहे? तर इथं जाऊया आपण सॉईल बायोग्राफकडं. सॉईल बायोग्राफमध्ये सांगितलेलं आहे कार्बन किती असणं आवश्यक आहे. तर इथं आहे हे सॉईल बायोग्राफ आहे जमिनीचा, आपल्या निरोगी जमिनीचा सॉईल बायोग्राफ. तर सॉईल बायोग्राफ काय सांगतो? 45% माती म्हणजे खनिज तत्व म्हणजेच माती. 45% माती असणं आवश्यक आहे आपल्या जमिनीमध्ये. 5% कार्बन असणं आवश्यक आहे आपल्या जमिनीमध्ये म्हणतंय. 5%. आज किती आहे मित्रांनो? कोणी माती परीक्षण केलं आहे त्यांना माहिती आहे किती आहे कार्बन पर्सेंटेज आपल्या जमिनीमध्ये? 0.20 है ना. 0.15, 0.22, 0.25, 0.30, 0.35-36, हायेस्ट 40 है ना. 0.50 पण नाही आहे मित्रांनो. आणि इथे काय हे सांगते? हे 5% पाहिजे. आणि आपले शास्त्रज्ञ काय सांगतात? 1% जरी असलं तरी भरपूर आहे ना. मग 1% तरी करा. 0.20वर 30वर राहू नका. आणि हे कसं वाढेल? जर आपण हे कार्बन वाढवलं तर वाढेल. काय? कार्बन वाढवलं तर. कार्बन म्हणजे काय? मृत पिकांचे अवशेष, कंपोस्ट खत किंवा कंपोस्ट शेणखत किंवा मृत पिकांचे अवशेष, बायोमास बॉडी, ब्लॅक मॅटर है ना, ब्लॅक गोल्ड ज्याला आपण म्हणतो, गांडूळ खत वगैरे, वेगवेगळ्या पेंडी, लिंबोळी पेंड, करंज पेंड, मवा पेंड, तंबाखूची धस, हे सगळं ऑर्गॅनिक मॅटरमध्ये मोडतं, कार्बनमध्ये मोडतं है ना. आता पाहूया आपण मुख्य अन्नद्रव्य पाहिले आपण 6 आहेत. त्याच्यामध्ये 3च आपल्याला टाकायचे. 3 तर आहेत. कार्बन काय आपण टाकणार नाही कारण कार्बन आज खूप महाग झालं आणि शेणखत नाही याचंही आहे ना. तर ते खूप मोठा विषय, त्याच्यावर बोलूया आपण कधीतरी.
तर दुसरं काय लागतं, दुय्यम अन्नद्रव्य. दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, हे 3 आहेत. सेकंडरी न्यूट्रिशन, सेकंडरी न्यूट्रिएंट्स 3 आहेत. त्याच्यानंतर आहे तृतीय सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रियल्स. मायक्रोन्यूट्रियल्स किती आहेत, जस्त, फेरस म्हणजे लोह, मंगल, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डम आणि क्लोरीन. किती आहेत मायक्रोन्यूट्रियंट्स? 7 आहेत. असे टोटल किती झाले, मुख्य अन्नद्रव्य 6, दुय्यम अन्नद्रव्य 3 आणि मायक्रोन्यूट्रियंट्स 7. असे किती झाले टोटल एलिमेंट्स? 16 टोटल एलिमेंट झाले. तर आता पाहूया आपल्या केळी पिकाची क्रॉप लाईन किती आहे. केळी क्रॉप लाईन किती दिवसाची आहे? 12 महिन्याची आहे. तर 12 महिन्यामध्ये पिकांच्या मुख्य अवस्था किती असतात? 3 असतात. पिकांच्या मुख्य अवस्था किती असतात? 3. तर कोणकोणत्या 3? बाल्यावस्था 1, प्रौढावस्था 2 आणि परिपक्व मॅच्युरिटी अवस्था 3. त्याला आपण म्हातारपण म्हणूया. जसं माणसाचं म्हातारपण होतं तसं पिकाचं पण म्हातारपण होतं, है ना. तर हे क्रॉपलाईन सर्व्हिस आहे आपली 12 महिन्याची. 12 महिन्यामध्ये आपल्याला सर्व्हिस द्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं एक गोळा मारायचा, आवळा गोल करायचं आणि तिथं लिहायचं 12 मंथ, 12 महिने आणि 4 रेषा वाढायच्या अशा 1 2 3 4 4 रेषा वाढायच्या. 1 खाना, 2 खाने आणि 3 खाने. 3 खाने हे 3 डोस खूप महत्त्वाचे आहेत. मग ते 3 महिन्याचं पिक असू द्या, 6 महिन्याचं पिक असू द्या, 8 महिन्याचं असू द्या, 9 महिन्याचं असू द्या, 10 12, ठीक आहे. हे 3 डोस खूप महत्त्वाचे आहेत. तर 3 डोस आपल्याला कसे टाकायचे? 1 ते 90 दिवसामध्ये, 1 ते 90 दिवसामध्ये, 1 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला नत्राच्या रिलेटेड खतं टाकायचे आहेत. 3 ते 6 महिन्यामध्ये फॉस्फरसच्या रिलेटेड खतं टाकायचे आहेत आणि 6 ते 9 महिन्यामध्ये पोटॅशच्या रिलेटेड खतं टाकायचे आहेत. म्हणजे पहिल्या 1 ते 3 महिन्यामध्ये व्हेजिटेरियन ग्रोथ जास्त असते म्हणून नत्राचे रिलेटेड खतं टाकायचे. दुसरं 3 ते 6 महिन्यामध्ये भरण पोषण चांगलं होतं पिकाचं. कंदा चांगला मजबूत झाला पाहिजे, कंद चांगला मजबूत झाला पाहिजे, ठोम चांगला बनला पाहिजे. त्यासाठी 3 ते 6 महिन्यामध्ये फॉस्फरसचे रिलेटेड खतं टाकायचे. आणि परिपक्वता, फळाची साईज चांगली येण्यासाठी, क्वालिटी चांगली येण्यासाठी आपल्याला जास्त लागतो काय? पोटॅश. तर पोटॅश आपला 3 ते 6 ते 9 महिन्यामध्ये टाकायचा. मग पहिल्या 1 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश लागत नाही का? लागतो. कसं टाकायचं सांगतो. तर मुख्य अन्नद्रव्य आपल्याला टाकायचं आहे पहिल्या महिन्यामध्ये. बघा, स्टार्ट सॉईल, रासायनिक खताचा डोस पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. मुख्य अन्नद्रव्य टाकायचं आहे 65%. नत्राच्या रिलेटेड मुख्य अन्नद्रव्य टाकायचं आहे 65%. दुय्यम अन्नद्रव्य टाकायचं आहे 20% आणि सूक्ष्म अन्नद्रव्य टाकायचं आहे 15%. असं 100%. 3 ते 6 महिन्यामध्ये दुसरा डोस, 3 ते 6 महिने दुसरा डोस कंप्लीट करून घ्या. त्यासाठी फॉस्फरसच्या रिलेटेड खतं घ्यायचे 65%, दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचं 20% आणि मुख्य अन्नद्रव्य घ्यायचं सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं 15%. असं झालं 100%. आणि तिसरा डोस आपल्याला किती महिने टाकायचा? 6 ते 9 महिन्यामध्ये तिसरा डोस संपवायचा आहे. आणि 9 महिन्याच्या नंतर आपल्याला कोणताच खत टाकायचं नाही, कारण जे 9व्या महिन्यात खत टाकलं आहे ना त्याची रिकव्हरी डे किती आहे? 28 दिवस. म्हणजे 1 महिना ते रिकवर्स होत नाही आहे, है ना. आणि पुढे 1 महिना चालत राहील. तोपर्यंत 9, 10 आणि 11 महिन्यापर्यंत आपण घड उतरणार आहोत, है ना, केळीचा. त्यासाठी आपल्याला काय करायचं? 9 महिन्यापर्यंत शेवटचा डोस टाकायचा आहे. तर शेवटच्या डोसमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशच्या रिलेटेड खत घ्यायचं 65%, दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचं 20% आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं 15%. लक्षात. असं टोटल 100% न्यूट्रिशन मॅनेजमेंट करून घ्या. तर आपली ही केळी तुम्हाला 1 एकरमध्ये 40 टन प्लस उत्पादन देऊन जाईल अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर. आणि ज्या शेतकरी मित्रांना क्रॉप डॉक्टर पाहिजे किंवा क्रॉप लाईन सर्व्हिस पाहिजे त्यासाठी आमची शेतीशाळा क्रॉप लाईन सर्व्हिस देते. तर आमच्या शेतीशाळेचा नंबर आहे 96 23 06 67 88. या नंबरवर संपर्क साधावा. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. वंदे मातरम. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.